खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999। खरं पाहायला गेलं तर आता त्यांच्यामुळे या ठिकाणी बँकेला चांगले दिवस आलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि याचं सर्व श्रेय त्यांचे खंबीर मार्गदर्शक राजाभाऊ सांडवर यांना जातं। कारण कोणतीही गोष्ट करायची असलं तर गुरुची माणसाला साथ असावी लागते। आणि खऱ्या अर्थानं दिनेश भाऊंचे गुरु हे राजूशेठ सांडवर आहेत। जयसिंग सारखा खंबीर मित्र त्याच्या पाठीशी आहे। राजूभाऊ मांजरे असतील आणि सगळे मित्र परिवार यांच्यामुळे आज खऱ्या अर्थानं दिनेश चांगल्या पद्धतीनं काम करतोय। आणि बऱ्याच जणांना मित्र असतात, पण काही मित्र असे असावे लागतात निस्वार्थी आणि मित्राच्या चुकीच्या गोष्टीला सुद्धा बरोबर म्हणून त्याला साथ देणारी मैत्री खऱ्या अर्थानं ती खूप महत्वाची असते। आणि ती ह्या ठिकाणी दिनेशच्या आणि राजाभाऊच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अतिशय खडतर परिस्थितीतून त्या दोघा मित्रांनी आपले दिवस पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आणि त्यात त्यांनी चांगल्या पद्धतीनं आज उंच भरारी घेतलेली आहे। आपण खेडमध्ये पाहतोय दिनेश भाऊचे असंख्य चाहते ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि नक्कीच भविष्यात येणाऱ्या राजनगर सहकारी बँकेच्या इलेक्शन मध्ये दिनेश 2 किंवा 3 नंबरला आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। कारण 1 नंबरचा नंबर अवैध आहे, तो कुणीच तोडू शकत नाही। त्यामुळे दिनेशला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं त्याला धन्यवाद देतो की जी राजनगर सहकारी बँकेची वाटचाल तू अध्यक्ष झालाय त्याच्या आधी मी होतो आणि मी जी दिशा सुरुवात केली तिच्यावर तू कळत चालवण्याचं काम केलं। त्यामुळे मला खऱ्या अर्थानं खूप आनंद होतोय की त्या माझ्या यशाला आज खऱ्या अर्थानं इथं यश आलेलं आहे आणि त्याच्यावर कळत चढलेलं आहे। त्यामुळं मी तुम्हाला सांगतो, मी बँकेत मिटिंगला सुद्धा आलो तर सही करून जातो। ह्या दिनेश अध्यक्ष झाल्यापासून एकही अर्ज मी कुठेही दिलेला नाही। एवढं सुंदर काम दिनेश या ठिकाणी करतोय। थोडंफार आता तेवढं फ्लेक्झिबल त्याला राहावं लागतं, पण तरी त्यांनी सर्वांचा समन्वय राखून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केलंय। दिनेश तुला असंच आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा राहो। तू जेडपी हो, तू पंचायत समिती सदस्य हो, तुमचा गट लक्षात आला तर अवघड व्हायचं बघा। शुभेच्छा देतो आणि राजनगर सहकारी बँकेला एक निरवाद वर्चस्व तुझ्या माध्यमातून, जसं शरद बँकेत शहा साहेबांचं आहे, शहाच ना, तसंच वर्चस्व भविष्य काळात तुझं बँकेला मार्गदर्शक व तुझं वर्चस्व कायम राहून सर्वसामान्य लोकांची जेणेकरून कामं चांगल्या पद्धतीने मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करून तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने, आमच्या तिघे परिवाराच्या वतीनं आणि राजनगर सहकारी बँकेचे जे संचालक सभासद आहेत त्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देऊन ह्या ठिकाणी थांबतो। आणि असंच प्रेम आमच्या मित्रावर तुम्ही सगळ्यांनी निस्वार्थी करा, तो चुकला तरी त्याला पाठीशी घाला, अशा या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय दिनेश शेठ ओसवाल यांचा वाढदिवस। दिनेश शेठ बद्दल सांगायचं झालं तर अगदी माझ्या मोठ्या बंधूंप्रमाणे मला काही लहान बंधूंप्रमाणे समजून घेतात। बऱ्याच वेळा समजून सांगण्याची वेळ आली माझ्यावर, पण त्यांनी ते अत्यंत उत्तमपणे सांगितलं। कधी असं जाणवलं नाही की ते ओसवाल आहेत आणि मी कर्णावट आहे। मात्र साधीर आणि उच्च विचारसरणी या तत्वाने कायम आमच्या लहानांसोबत वागणारे दिनेश शेठ यांचा आज वाढदिवस। आपली कारकीर्द कायम यशाने बहरत राहो, यश प्रत्येक गोष्ट आपल्याशी आपल्या पायाशी लोळून घेऊ, एवढी छोटीशी शुभेच्छा देतो दिनेश, वाढदिवसाची शुभेच्छा। उपस्थित सर्व मित्र परिवार व ज्या मित्रांनी त्यांच्या भावना माझ्या विषयी व्यक्त केल्या त्यांचे सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो। खरं तर माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला वेतळ्यासारख्या ठिकाणून आलेला मी कार्यकर्ता राजगुरुनगर शहरात इथं येऊन बस्तान करणे हे खूप अवघड काम होतं। माझा 2006 पासूनचा सर्व जीवनपट माननीय राजूशेठ सांडवरांना माहिती आहे, 2008 पासून गणेशला माहिती आहे, अजय चव्हाणांना माहिती आहे, जयसिंगला तर 2003 पासून माझं सर्व जीवनपट राजू मांजरेला माहिती आहे, आमचे तुकाराम माळगोमले आमच्या गाववाले यांनाही माहिती आहे। परंतु ह्या सर्व
क्षेत्रामध्ये मी पदार्पण करत असताना मला जे तुमच्यासारखे मित्रपरिवार मिळाले, त्यामुळे मी आज ही उंची गाठू शकलो. खरं तर माझ्या अशा काही राजकीय इच्छा आकांक्षा बिलकुल नाही आहेत, परंतु हे जे मित्रांचं प्रेम मिळालं त्याबद्दल मी सर्वांचं खूप शतशः ऋणी आहे. कारण की माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला असं मित्रप्रेम मिळणं क्वचितच असं उदाहरण आहे की जे माझ्या वडिलांना खेड तालुक्यातील आम जनतेने प्रेम दिलं होतं, तेच प्रेम आज मला तुमच्यासारख्या मित्राच्या रूपाने मिळालेले आहे. आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जो माझा काय यथोचित सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. 1972 पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर. संगम कलेक्शनचा वादा 101% ग्राहकांचा फायदा. नवीन वर्षांची नवीन सुरुवात 15 ते 60% भरघोस सूट. तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर.